नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी बाजारासारखा अगदी चीजी आणि टेस्टी चिकन पिझ्झा बनवणार आहोत, तो सुद्धा तव्यावरती। हा पिझ्झा बनवायला खूप सोपा आहे आणि त्याची चव इतकी भन्नाट लागते की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवासा वाटेल। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। इकडे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे। पाव चमचा मी गरम मसाला टाकलाय, अर्धा चमचा लाल तिखट, हळद पाव चमचा, 1 चमचा दही टाकलेला आहे, चवीपुरतं अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि हे व्यवस्थित असं चिकनला लावून घ्यायचं आहे। आता ह्या पॅन मध्ये चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 चमचा छोटा मी तेल टाकून घेतलेला आहे आणि बटर टाकलेला आहे 1 चमचा छोटा। ते गरम झालं की त्यामध्ये आपण हे चिकनला मसाले लावून घेतलेला आहे, तो चिकन टाकायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित असं चिकन मीडियम टू स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा फ्राय झालेलं आहे चिकन। आता हे थंड करायला ठेवूयात। मी हे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण पिझ्झा बेसवर 1 छोटा चमचा टोमॅटो केचप, पिझ्झा सॉस आणि मायोनीज हे एकत्र असे मिक्स करून पिझ्झा बेसला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे वरून। सॉस व्यवस्थित पिझ्झा बेसला लावून घेतलं की आपण जे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे ते या पद्धतीने असं वर ठेवायचं आहे, लावून घ्यायचं आहे। नंतर शिमला मिरची घेतलेली आहे आपण अशी छोटी छोटी पातळ चिरून ती ठेवायची आहे। कांदा घेतलेला आहे ते ठेवायचं आहे आणि प्रॉन घेतलेले आहेत ते पण ठेवायचे आहेत आणि वरून असं चीज टाकायचं आहे किसणीने किसून। चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो ते वरून असे शिंपडायचं आहे। हे बघा किती सुंदर असं दिसतंय बघा। पिझ्झा आता ना बनवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी तव्यावरती बनवणार आहे। तुम्ही हे पिझ्झा ओव्हनमध्ये किंवा जाडबुडाच्या तव्यावर झाकण ठेवून चीज पूर्णपणे वितेपर्यंत हा बेस छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे किंवा बनवून घ्यायचा आहे। मी पिझ्झाच्या खाली जाळी ठेवलेली आहे तव्यामध्ये आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर बनवून घ्यायचं आहे। बघा मस्त असं खालून कुरकुरीत पण झालंय आणि चीज पण आपलं वितळलेलं आहे। गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घेतले ताटात आणि आता आपण पिझ्झा कटरने हे कापून घेऊ। मस्त असं टेस्टी पिझ्झा बनलेलं, तुम्ही पण नक्की बनवून बघा। पहा आपला गरमागरम चीजी आणि स्वादिष्ट चिकन पिझ्झा बनवून तयार आहे। हा चिकन पिझ्झा ना एवढा टेस्टी झालेला, तुम्ही बाहेरचा विकत आणता बाजारातून तो पण विसरून जाल आणि घरीच बनवाल या पद्धतीने असा। तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी होतो। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका।